मंडळी, ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या या ज्ञानवर्धक भागात मी तुमचं सहर्ष स्वागत करते। मंडळी, ओम स्वामी समर्थ साधना केंद्रातील संस्कारित राशी नक्षत्रवन, बोधिवन, देवराई, गणेशपत्री वन या विविध वनांविषयी आत्तापर्यंत पूज्य जोशी काकांनी आपल्याला एपिसोडमध्ये माहिती दिलेलीच आहे। तर या आठवड्यापासून पूज्य जोशी काका आपल्याला आपल्या सर्वात आवडत्या देवतेशी म्हणजे श्रीकृष्णाशी गाढा संबंध असलेल्या शांतीवनाबद्दल माहिती देणार आहेत। तर चला ऐकूया। नमस्कार मंडळी, आज रविवार, आज एक वेगळा विषय घेऊन तुमच्याशी बोलायला आलोय। आतापर्यंत आपण नक्षत्र वृक्षाबद्दल आपण खूप बोललो किंवा नक्षत्र वनाबद्दल आपण बोललो। बोधिवन, चैत्यवन, शांतीवन, गणेशपत्री वन, आयुर्वेदिक वन अशी अनेक वन, त्यात सरस्वती वन आहे, पंचवटी वन आहे, अशी अनेक वनं आहेत आणि ती वनं आम्ही इथे लावली आहेत। प्रत्येक वनांबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आम्ही देणारच आहोत, पण शांतीवन सगळ्यात मोठं वन आहे। आयुर्वेदिक वन आहेच आहे, कारण आयुर्वेदिक वनामध्ये साधारण हजारो जाती आहेत त्या वनामध्ये। पण शांतीवनामध्ये जरा थोडंसं वेगळं आहे, कारण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण गुरुकुलमध्ये शिकायला गेले, अध्ययन करायला गेले, त्यावेळेला सांदीपनी ऋषींनी त्यांना असं सांगितलं की तुला एक विद्या किंवा एक कला तुला एका वेगळ्या झाडाखाली बसून तुला ती शिकायची आहे। का तर त्या झाडाची ओळख सुद्धा जनसामान्य लोकांना होईल की हा वृक्ष काय याची माहिती पण पूर्ण होईल, आणि त्या झाडाखाली तू बसून विद्या शिकल्यानंतर त्या झाडाचा उत्कर्ष पण होईल। मंडळी, भगवान श्रीकृष्ण म्हणले की आपल्यासमोर अनेक गोष्टी समोर येतात, म्हणजे त्यांचं राधाकृष्ण म्हणजे राधेवर असणारं निस्सीम प्रेम किंवा मीराने त्यांच्यावर केलेलं निस्सीम प्रेम। काही महाभारत तर तुम्ही बघितलं की अख्खा महाभारत कृष्णानेच घडवला, त्याच्या आधीपासून त्याच्या लीला सगळ्यांना माहिती आहेत। प्रत्येकाला कृष्ण माहित नाही असं होऊच शकत नाही, पण कृष्णाने हे सगळं करताना त्यांनी एक गोष्ट मात्र नक्की ठेवली की त्यांनी सगळ्यांना जागृत केलं, अन्यायाविरुद्ध उभं राहिले। सगळं शिकण्यासारखं आहे, म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहिल्यानंतर आपण कसं राहायला पाहिजे हे त्यांनी पांडवांना शिकवलं, प्रेम कसं करावं हे राधेला शिकवलं, जसं मीराला शिकवलं तसं त्यांनी राधेला पण शिकवलं। आणि अतिप्रेम बायकोवर असणारं उदाहरण त्यांनी जेव्हा पारिजातक स्वर्गातनं खाली आणला, कारण तो आणला सत्यभामेसाठी, सत्यभामेने आग्रह केला की अरे एवढा मोठा कल्पवृक्ष पारिजातक हा इंद्राकडे, त्याची फुलं एवढी चांगली आहेत, तर तुम्ही माझ्यासाठी एवढे करू शकत नाही? हट्ट, स्त्री हट्ट, तो स्त्री हट्ट भगवानांनी पुरवला। पण त्यांनी काय केलं, पारिजातक आणला मात्र स्वर्गातनं खाली इंद्राशी भांडून, तो लावला सत्यभामेकडे। पण बघा कसं असतं, बायकोवर प्रेम भरपूर ना, म्हणजे ही बायकोच होती पण रुक्मिणी पहिली, मोठी, थोरली, म्हणून वृक्ष लावला सत्यभामेकडे आणि फुलं पडली मात्र रुक्मिणीकडे। तेव्हा सत्यभामा म्हणली की खरं प्रेम काय असतं भगवान, तुम्ही खरं सांगा, माझा हट्ट तुम्ही पुरवलात की तुम्ही वृक्ष आणून माझ्यापाशी लावलात, पण फुलं मात्र रुक्मिणीकडे पडते। पण म्हणे तो म्हणला अजूनही तू गोष्ट विसरतीयस की फुलं रुक्मिणीकडे जरी पडली असली तर त्याचा सुगंध राधा घेतीये। तर हे जो प्रकार आहे, हा प्रकार भगवान कृष्णाने सगळ्यांना दाखवून दिला की प्रेम कसं करावं, निस्सीम प्रेम कसं करावं, जागरूक प्रेम कसं करावं, उत्साह प्रेम कसं करावं, हे सगळं भगवानाने दाखवून दिलं। प्रत्येक गोष्टीमध्ये ते सगळ्यामध्ये आहेत, सगळ्यामध्ये नाही आहेत, म्हणजे एक गोष्ट घडताना त्यात ते आहेत, पण गोष्ट घडून गेल्यानंतर त्यात त्या नाही आहेत। तर ही जाणीव त्यांनी जरूर सगळ्यांना दिलेली आहे। म्हणून भगवान कृष्ण म्हणलं की आपल्यासमोर तो लहान लीला करणारा किंवा माखन चोर वगैरे असं भरपूर लेखकांनी, भरपूर कवींनी त्याचं इतकं सुंदर वर्णन करून ठेवलंय। म्हणजे प्रत्येक त्याच्यामध्ये पॅथी आहेत, कृष्णाच्या पॅथी म्हणतो आपण तसे त्या पॅथी आहेत, त्या लहानपण, मध्यमपण, मग थोडंसं उरते, पण ह्या सगळ्यामध्ये खटाळपणा त्याचा जावा म्हणून केवळ त्यांना सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवलं। भगवानांना त्यांनी सांगितलं की आपल्याला 64 कला आणि 14 विद्या शिकायच्या आहेत। तर मंडळी, हे करत असताना भगवंतांनी पहिल्यांदा काय केलं, तर सुरुवात करताना सांदीपनी ऋषींनी सुरुवात करताना त्या काळामध्ये त्यांनी 4 वेद पहिले घेतले। तर 4 वेद साधारण सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहेत, म्हणजे अथर्ववेद आहे, ऋग्वेद आहे, सामवेद आहे आणि यजुर्वेद आहे। आता हे 4 वेद झाले, त्याच्यामध्ये उपवेद पण आहेत बरं का। पण पहिल्यांदा आपण एक काम करताना असं करायचं आपल्याला की प्रत्येक वेदांचा उल्लेख काय आहे, म्हणजे अथर्ववेद काय काम करतो, सामवेद काय काम करतो, यजुर्वेद काय काम करतो आणि ऋग्वेद काय काम करतो। प्रत्येक 4 वेदांचे 4 वेगवेगळे पाठ किंवा विभाग आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर लिहून ठेवलेलं आहे।
नुसता एक अथर्ववेद घ्यायचा जर म्हणलं आपण तर त्याच्यामध्ये भरपूर काही आहे, त्यात समजून घेणं फार महत्वाचं आहे. जसं सामवेद आहे, तसा ऋग्वेद आहे, तसं यजुर्वेद पण आहे. पण हे सगळं करताना आपल्याला थोडं थोडं म्हणजे पार्टनी करून घ्यायचंय. त्यावेळेला तुम्हा सर्वांना ही विनंती आहे की जेव्हा आता हा आम्ही एपिसोड सुरू करतो आहे शांतिवनाचा, तर तुम्हा सर्वांना एक विनंती की कृपया चुकवू नका. कारण ह्याच्यामध्ये जेवढे आम्ही सगळं व्यवस्थित सगळं सांगणार आहोत ते सगळं जर तुम्ही व्यवस्थित ऐकत गेलात दर रविवारी तर तुम्हाला त्याची लिंक सापडेल. नाहीतर तुम्हाला अंदाज येणार नाही की नक्की शांतिवन म्हणजे काय. शांतिवनामध्ये 64 झाडं आणि 14 ज्या विद्या होत्या त्या 14 विद्यांमधले ती 14 वृक्ष म्हणजे असे 78 वृक्ष आहेत. हे 78 वृक्ष त्या काळात सुद्धा आयुर्वेदामध्येच आणलेत त्यांनी. असे निरनिराळे आणि वेगवेगळे वृक्ष आहेत ते. तर सांदीपनी ऋषींनी जेव्हा त्यांना सांगितलं तर पहिल्यांदा काय करायचं तर आपल्याला अथर्ववेद, त्याच्या ऋचा किती, स्कंद किती, कशावरती आधारित आहे, ऋग्वेद कशावरती आधारित आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या. आणि आयुर्वेद, तर आयुर्वेद हा कशामध्ये येतो तर उपवेद जे आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेद येतो, त्याच्यामध्ये अथर्ववेद येतो किंवा अर्थशास्त्र त्याच्यामध्ये येतं उपवेदामध्ये. गंधर्वशास्त्र त्यातच येतं, धनुर्धारी शास्त्र त्यातच येतं, धनुर्विद्या म्हणजे जे आपण जे म्हणतो वेपन्स हे सुद्धा एका अंगामध्ये आहे बरं का, उपवेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे, माहिती करून घ्यायचं आहे. वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये कारण भरपूर माहिती आहे त्याची. त्यातल्या त्यात जेवढी शॉर्ट म्हणजे त्याचं एक सारांश आम्हाला काढता येईल एवढा सारांश आम्ही काढून तुम्हाला ती संपूर्ण आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत. तर मंडळी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की कृपया पहिल्या एपिसोडपासून जेवढे आमचे शांतिवनावरती एपिसोड होणार आहेत ते मात्र बघायला विसरू नका. मंडळी, देवतांची आवडती झाडं असतात हे आपल्याला माहिती आहे. नक्षत्रांचे आराध्य वृक्ष असतात हेही आपण पाहिलं. पण आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीचं निसर्गावरचं प्रेम आणि आदर बघा ना. सर्वात महत्वाचं म्हणजे जे ज्ञान, 14 विद्या आणि 64 कला यातील प्रत्येकाचा एक विशिष्ट वृक्ष आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे नाही. आणि याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व विद्या आणि या कलांमध्ये कौशल्य मिळवण्यासाठी जन्मतःच पुरुषोत्तम असलेल्या भगवान श्रीकृष्णाने भगवंताच्या अवताराने या वृक्षांखाली बसून साधना केली, वृक्षांचे आशीर्वाद मिळवले, त्यांची कृपा मिळवली. मंडळी, या रविवारपासून काही भागांमध्ये जोशी काका आपल्याला ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये असलेल्या भारतातील नाही तर जगातील पहिल्या संस्कारी शांतिवनाविषयी माहिती देणार आहेत. तसंच शांतिवनातील 14 विद्या आणि 64 कलांशी संबंधित असलेल्या काही निवडक वृक्षांविषयी सुद्धा माहिती देणार आहेत. तुम्हाला शांतिवनाला प्रत्यक्षात जर भेट द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या केंद्राला आवर्जून भेट द्या. आमचा मेल आयडी आहे omswamikendra@gmail.com. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण हे पूर्णपणे मोफत आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. गुरुवारी साधक स्वामींचा या मालिकेमध्ये पूज्य जोशी काका तुम्हाला भेटायला येणारच आहेत. पण पुढल्या रविवारचा आपल्या शांतिवनाचा एपिसोड बघायला अजिबात विसरू नका.